तर कसे मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज आजची ब्लॉगची स्टार्टिंग होती सकाळ झाली आणि आज आहे सॉरी सॅटर्डे गाईज, म्हणून मी आज सुट्टी होती शाळेला, सेकंड सॅटर्डे त्याची सुट्टी। आणि बाबा इथं बसलेले आहे ना बाबा, आणि मी सगळे सायकल खेळत होतो गाईज, हे बघा। आणि इथं माझी आई आलेली। आणि गाईज आजचा दिवस स्पेशल आहे थोडासा, कारण आज एक घर आहे नवीन, तिथं पूजा करायची आहे गाईज। आई आणि बाबा तिथं पूजाला बसणार आहे। मी तुम्हाला पुढं सांगेन गाईज कसं काय तिथं। आता पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा गाईज। आणि आज आई आणि बाबाला उपास आहे, तिथं पूजा करायची त्यांच्या घराची, नवीन घराची पूजा करायची। तिथं आईला आणि बाबाला पूजाला बसायचं आहे नाही, तुम्हाला तिथंच पण दाखवेन। आणि गाईज हे बघा, आता इथं केळी, तर मी थोडीशी केळी खातो, भूक लागली गाईज। थोडी सायकल पण खेळतो मी गाईज। नवीन टी शर्ट आणलेले आहे आता 2-3, एक ग्रीन कलरचं, एक ग्रे कलरचं, एक ब्लॅक वगैरे। आणि ते नवीन ड्रेस दाखवलं होतं गाईज, त्याला शिलाईला टाकलेलं आहे, आता सोमवारपासून तो घालून जाणार आहे। तर मी आता सायकल खेळतो गाईज। तर गाईज मी आता इथं टी व्ही बघत होतो, आणि ते पाणीवाले मामा आले, आम्ही तिथून पाणी घेत होते, ते म्हणे पाणी भरून घ्या, आम्हाला तिथं जायचं गाईज, तिथं पूजाला, म्हणून आमचं पाणी संपलं होतं। तर आता आम्ही पाणी भरणार आहे थोड्या वेळानेच, आणि आता पाणी भरतो। आणि मी गाईज तुम्हाला दाखवतो बाबाने कोणचे कपडे घेतले होते पूजेसाठी आज, त्यांच्याकडून नाही आज ते कपडे ठेवून, हा इथे हे बघा, अशा कलरची जीन्स आहे बाबाची, अशा कलरची ग्रीन कलरमध्ये, आणि असं स्किन कलरमध्ये थोडं शर्ट आहे बाबासाठी, ते पूजेला बसणार आहे म्हणून त्यांनी कपडे आणलेले। आणि मी आता पाणी भरायसाठी पाईप लावतो आणि पाणी भरतो आम्ही। इथं माझं रेडी झालेलो आहे मी, आंघोळ वगैरे करून, आणि इथं आई पण रेडी झालेली, म्हणजे आंघोळ वगैरे झालेली यायची, आणि आता आईला साडी घालायची आहे। आणि इथं बाबा पण आंघोळ वगैरे करून रेडी आहे, आता कपडे वगैरे घालायचे आणि डायरेक्ट पूजाला निघायचं। तिथं बघा गाईज, पांढरा शर्ट घातलेला आहे मी। हा हे बघा आई, मी अशी जीन्स घातलेली आहे। हा बाबा, आता तुम्ही बी रेडी व्हा। बाबाने आजच्या पूजेसाठी नवीन कपडे घेतलेले गाईज। आणि हे काय खाता इथं? शेंगदाणे भाजलेले, शेंगदाणे, बदाम, ड्राय फ्रुट्स खाताय गाईज। आणि हे काय गुळ उपास आहे ना, आम्हाला उपास आहे। आणि आता तुला तू साडी आणायची ना? साडी आणून दे त्यांच्या। हां गाईज, आता मी त्यांना साडी आणतो, आणि ते गुरुजी आहे त्यांना मी तिथं पूजेच्या ठिकाणी नेतो, त्यांना माहिती नाही इथं। तर चला आई, मी येतो। तर गाईज तुम्हाला दाखवतो आईची नई साडी आहे बघा, आईने ही साडी घातलेली आहे त्यांच्याकडून। आणि हे बघा, हे बाबाची कपडे नवीन, हे शर्ट, आणि हे बाबाची पॅन्ट ग्रे कलरची, नाही ग्रीन कलरमध्ये। तर गाईज बघा आमचे आणि चला आता डायरेक्ट तिथं पूजेच्या ठिकाणी जायचं आहे। माझी चप्पल काढून चला बाबा, आणि कूलर वगैरे बंद करायचं आणि डायरेक्ट तिथं जायचं। तर गाईज आम्ही आता नवीन घराची पूजा करायला चाललो आहे, जवळच येते म्हणून रिक्षा घेऊन नाही चाललो आम्ही। तर चला, हा नाही मस्त, आता चला जवळच आहे म्हणून रिक्षाने घेतलेली। तर गाईज पुष्पक पूजेची तयारी करतोय बघा। नाही बरोबर आहे ना? नाही पाहिजे म्हणते का? नाही घे नाही, थोडंसं पडं लागलं। काढून। तर काही जे बघा, आम्ही हे इथं केलेलं आहे, पहिले इथं होतं, ते खूप महिने त्याने बसलं काही जे केळीचे पानं, ही पूजा करता इथं आई बसलेली आहे।
इथं सगळे जेवण करतात. तर काही आता आम्ही घरी चाललेलो आहे. इतकं ऊन आहे म्हणून मी बाबाला टावेल दिलं होतं, ते टावेल बांधून घेऊन चाललेलो आहे. हे बघा इथं चालले ते. आणि आता डायरेक्ट घरी चाललेलो आहे. चला, खूप ऊन लागतंय. तर फायनली काय आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि इथं आई कसं झालं जेवण? एकदम छान झालं होतं. तुझ्या हात दाखव. आहे बघा, आईचे हात पुरले लाल लाल झालेले. काय झालं बाबा? भारी जेवण, भारी घर, भारी सगळं. आम्ही दोघं पूजाला होतो गाईज. आम्ही आता पाणी वगैरे पितोय थंडगार. गाई तिथं खूप गरमी होत होती म्हणून आता आम्ही पाणी वगैरे पितो. आणि आल्या कूलर लावलेलं आहे. तर थोडा रेस्ट करतो आणि तुम्हाला सगळं काय ते क्लिअरली सांगतो गाईज. आता पाणी वगैरे पितो. तर गाईज मी आता उठलेलो आहे आणि डायरेक्ट आता 7 वाजले. तरी दिवस आहे गाईज, दिवसच रात्रच नाही होईना पटकन. आणि गाईज मी तुम्हाला सांगतो, ते घर आमचं नव्हतं. नाही, हो, ते आमचं नव्हतं, माझ्या मैत्रिणीचं घर होतं ते मम्मीच्या मैत्रिणीचं घर होतं. आणि त्या एकटाच राहत्या गाईज. त्यांना मुली वगैरे कोणीच नाही. तर आईने म्हणजे मैत्रीण नव्हती, मम्मीच्या मैत्रिणीची कोणीतरी होती ती. तर आता मैत्रिणीची मैत्रीण होती. तर मग त्यांनी आता आईला मुलगी म्हणून स्वीकारलं होतं आणि बाबाला जावं म्हणून ना बाबा. हो. आणि मग आम्ही तिथं पूजा केली. आमचे आई आणि बाबाच्या हाताने त्यांनी ते ब्राह्मण वगैरे बोलून आहे नाही. आणि गृहप्रवेश आणि सत्यनारायण वगैरे केला. आणि आम्ही तिथं जाऊन पूजा केली. त्याचाच ब्लॉग होता. तुम्हाला वाटत असेल काही आम्ही नवीन घर घेतलं, तसं नाही काही तसं काही विचार नका करू. एवढंच आमचं छोटंसं घर आहे पत्राचं, त्याच्यातच आम्ही राहतो. आणि आता मी सायकल खेळत होतो गाईस इतक्या वेळचं. आणि बाबा इथं टी व्ही बघताय. बाबा 2-3 दिवसापासून घरीच आहे. बाबाची थोडी तब्येत खराब आहे ना, बाबाची रोडवर चेकिंग चालू आहे. मला मूड नाही आहे. आणि गर्मीने त्याने जरा बाबाचं. तर गाईज आता आम्ही इथं सगळे बाबांनी बसलेलो आहे आणि आई बी. आई आणि जोराने बोल ना. आम्ही सगळे इथं बसलेलो आहे गाईज. कारण लाईट गेलेली सगळ्यांची म्हणून आम्ही बाहेर गेलेलो आहे, बाहेर बसलेलो आहे. आणि आमच्या एका रूमची लाईट चालू आहे कारण आम्ही तो चार्जिंगचा लाईट आणला होता 2-3 दिवसा पहिले म्हणून. हे बघा, तो लाईट चालू आहे पलीकडच्या रूममध्ये. आणि बाबा काय बोलणार? बाबा आज बोर झालेले आज. तिथं बाबाला नजर झाली बाबाला. बाबा नवीन कपडे घालून गेले होते ना. आणि तर गाईस बघा किती हवा सुटली आहे इकडे. तर गाईस इथं आईने रात्रीसाठी खिचडी केलेली आहे. हे बघा, खिचडी लोणचं. आई पण बाबा पण. शनिवारच्या दिवशी आम्ही रेग्युलर खिचडी खातो. है ना गाईस, तुम्हाला माहिती आहे आम्ही दररोज खिचडी खातो शनिवारी. आणि एकदम छान झालेली खिचडी. तर गाईस मी आता खिचडी खातो, एकदम टेस्टिंग झालेली आहे. खिचडी खाऊन केली आणि आम्हाला जास्त भूक पण नव्हती तिथं. अभ्यास करता करता पुष्पक खिचडी खायला लागला. आणि मी अभ्यास पण करत होतो गाईस. तर आता मी जेवण करतो. तर गाईस आता मस्त जेवण झालेलं आहे आणि आता मी इथं अभ्यास करतोय. हे बघा, अभ्यास करतो गाईस. थोडासा अभ्यास राहिला होता, होमवर्क थोडासा. तर होमवर्क करतो आणि मस्त जेवण वगैरे केलं. हे काही जे मोबाईलचा टॉर्च एकदम असा डोळ्यावर चमकतोय ना, तर मग नंतर दिसतच नाही. तर मी आता अभ्यास करतो. तर काही जे बघा माझं जेवण वगैरे झालं होतं. तर मग इथं मी बसलो होतो आणि आई बाबा आधी 2 चक्कर मारून आलेले. मारली चक्कर? बाबाची ढेरी वाढलेली गाईस म्हणून आता चक्कर मारते दररोज. हे मला जेव्हा आई शाळेत सोडायला जाते तेव्हा गार्डनला जात आहे नाही. उद्या जाऊ ना आपण, उद्या रविवार तुला घेऊन जाऊ. उद्या पूजा करणे आम्हाला. अरे हा, उद्या तर पूजा आहे डबल उद्या बी. गाईस ती पूजा काढतात त्याची. काय म्हणता बाबा त्याला? उत्तरी पूजा ना. उत्तरी पूजा करायला जायचे म्हणजे ते फोटो वगैरे तिथे काढायचे उद्या. आणि अजून एक पूजा आहे, ते झाल्यानंतर मग ती पूजा संपन्न होऊन जाईल सगळं. आणि आता मी पण थोडं चक्र मारतो काहीच. तर काय आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. गाईस खूप झोप येते. तर बाय 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 बाय.